जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे लोकार्पण। स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव। तब्बल 1,32,000 प्रेक्षकांची क्षमता। भारताचा इंग्लंडवर दमदार विजय। 10 गडी राखून मिळवला विजय। अक्षर आणि अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज गारद। मालिकेत देखील 2-1 ने घेतली आघाडी। धावपटू हिमा दास पोलीस उपाधीक्षकपदी। शुक्रवारी आसाम पोलिसात झाली सहभागी। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविच विजयी। जागतिक क्रमवारीत ही अव्वल। महिला गटात नाओमी ओसाका विजयी। बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल ऑल इंडिया इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज। महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने लवकरच खेळणार। जय महाराष्ट्र। मी शशांक पाटील। खेळूया या आमच्या विशेष स्पोर्ट्स बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण आठवड्याभरातील क्रीडा जगतातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी जागतिक क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची। जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे लोकार्पण बुधवारी करण्यात आलं। या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं। गुजरातमधील मोटेरा येथे हे स्टेडियम बांधण्यात आलं आहे। आतापर्यंत जगातील सर्वाधिक आसन क्षमता असणारे हे स्टेडियम आहे। तर या स्टेडियम बद्दल काही खास गोष्टी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे हे। स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलंय। तब्बल 1,10,000 हून जास्त अशी आसन क्षमता या स्टेडियम मध्ये आहे। गुजरात मधील मोटेरा इथं हे स्टेडियम उभारण्यात आले। तब्बल 62 एकर परिसरात या संपूर्ण स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे। 5 वर्षात या उभारणीचे काम संपूर्णपणे पूर्ण झाले आहे। लार्सन अँड ट्युब्रो या कंपनीने या स्टेडियमची निर्मिती केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता। सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांसाठी व्यवस्था या स्टेडियम मध्ये करण्यात आली आहे। तसंच मैदानात खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देखील पुरवण्यात आल्यात। जगातील हे एक सर्वात मोठं स्टेडियम आहे। तर याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्याची बातमी यानंतर पाहूया। तर या सामन्यात भारताने इंग्लंडवर दमदार असा विजय मिळवला। गुरुवारी इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने तब्बल 10 गडी राखून इंग्लंडवर विजय मिळवला आणि या विजयामुळेच भारताने कसोटी मालिकेत देखील 2-1 ने आघाडी घेतली आहे। यावेळी गोलंदाजाच्या अप्रतिम कामगिरीला रोहितच्या एकाकी झुंजीने साथ दिली आणि विजय भारताचा झाला। भारताकडून अलीकडेच कसोटी खेळून लागलेला अक्षर आणि अनुभवी अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंडचे सर्वच फलंदाज गारद झाले। सामन्यात इंग्लंडने पहिली फलंदाजी घेतली, मात्र भारताच्या फिरकीपटूंनी त्यांना अवघ्या 112 धावात ऑल आउट केलं। त्यानंतर रोहितच्या एकाकी झुंजीच्या जोरावर भारताने तब्बल 145 धावा करत 33 धावांची आघाडी घेतली। त्यानंतर पुन्हा इंग्लंडला अवघ्या 81 धावात ऑल आउट केल्याने भारताला विजयासाठी केवळ 49 धावांची गरज होती, जी गरज शुभमन आणि रोहित यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण करत भारताला तब्बल 10 गठी राखून विजय मिळवून दिला।
तर भारताच्या या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू अक्षर याने एक नवा विक्रम आपल्या नावे केलाय. त्याने संपूर्ण सामन्यात तब्बल 11 विकेट्स घेतल्या. त्यामुळे डे अँड नाईट सामन्यात अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरलाय. त्यानं पहिल्या डावात 38 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात केवळ 32 धावा देत 5 फलंदाज माघारी पाठवले. अशा तऱ्हेने त्याने एकूण 11 विकेट्स आपल्या नावे केले. तर याच अप्रतिम विजयामुळे भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्वप्न अजून कायम असून भारताला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी चौथी कसोटी जी इंग्लंड विरोधात आहे ती जिंकणे अथवा ड्रॉ करणे अनिवार्य आहे. न्यूझीलंडचा संघ याआधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे, तर दुसरा प्रतिस्पर्धी म्हणून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चुरस आहे. त्यामुळे भारताला आता इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी जिंकणे किंवा अनिर्णित करणे अनिवार्य ठरणार आहे. त्यानंतरच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचू शकणार आहे. तर याच विजयासह कर्णधार विराट याने धोनीचा एक विक्रम मोडीत काढलाय. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारत संघाचा मायदेशातील हा 22वा विजय ठरला. मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या विक्रमांची नोंद विराट कोहलीच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार MS धोनी याच्या नावावर होता. त्याने आतापर्यंत 21 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र आता कोहलीने 22 सामन्यात विजय मिळवून दिल्यानं त्याने धोनीचा हा विक्रम मोडीत काढलाय. तर याच कसोटीत अश्विन याने देखील एक नवा विक्रम आपल्या नावे केलाय. दुसऱ्या डावात तिसरा बळी घेतला आणि अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 400 बळींची नोंद केली. अश्विन यानं 21,242 चेंडूमध्ये 400 बळी घेतले आहेत. त्यामुळे 400 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा तो जगातील 17वा तर भारताचा 4था गोलंदाज ठरलाय. तर या संपूर्णच कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. खेळपट्टीनेही गोलंदाजांची चांगली साथ दिली. दरम्यान भारतात खेळपट्टी दिवसागणिक रंग बदलते, मात्र मैदानाने रंग बदलला नसून तशी भविष्यवाणी जणू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी केली होती. संबंधित मैदान हे साबरमती जवळ असल्याने खेळपट्टीमध्ये ओलावा असेल, परिणामी खेळपट्टीचा रंग एकच असेल असं ट्विट सचिनने केलं होतं. त्यामुळे सचिन अर्थात मास्टर ब्लास्टरची भविष्यवाणीच जणू खरी ठरली असं म्हटलं जात आहे. तर भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज आणि फिरकीपटू युसूफ पठाण याने शुक्रवारी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कसोटी, T20 आणि वन डे अशा क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. शुक्रवारी दुपारच्या वेळेस त्याने हे ट्विट केलं. तर नेमकं त्याने काय ट्विट केले पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, चाहते, संघ प्रशिक्षक आणि माझे देशवासी या साऱ्यांचा मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहील, असं ट्विट करत युसूफ पठाणनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर नुकताच BCCIने इंग्लंड विरुद्ध T20 मालिकेसाठीचा संघ जाहीर केला. विशेष म्हणजे यात बऱ्याच नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात मुंबई इंडियन्सकडून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव याचाही समावेश आहे. मागील बरीच वर्षे मुंबईकडून सातत्यपूर्ण कामगिरी करून देखील सूर्याला भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळत नव्हतं. मात्र आता हे स्थान मिळाल्यानं सूर्याचं आणि त्याच्या चाहत्यांचं स्वप्नच यामुळे पूर्ण झालंय. सूर्यासह युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आणि मागील IPL गाजवणारा राहुल तेवतिया यांची देखील संघात निवड झाली आहे. तर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.
तर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्रेक नंतरची बातमी मुंबईकर पृथ्वी शॉ याच्याबद्दलची. आपल्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून बाहेर जावं लागणाऱ्या पृथ्वीने संघाबाहेर जाताच एक धडाकेबाज अशा फलंदाजीचं दर्शन घडवलंय. पृथ्वी याने विजय हजारे चषकामध्ये द्विशतकी खेळी केली आहे. यात पृथ्वीने 152 चेंडू, 31 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने उभारलेल्या 227 धावांच्या खेळीमुळे मुंबईचा संघाने 457 धावांचा विक्रमी डोंगर उभारला. त्यामुळेच ड गटात मुंबईने पदुचेरीवर 233 धावांनी दिमागदार विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार पृथ्वी शॉ ठरला. तर दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफीतच स्पर्धेला सुरुवात झाली असतानाच युवा यष्टीरक्षक ईशान किशन याने ही दणकेबाज खेळी केली आहे. झारखंडचा कर्णधार असलेल्या ईशानने अवघ्या 94 चेंडूत तब्बल 173 धावा कुठल्या. त्याच्या या खेळीत 19 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता आणि त्याच्या या खेळीमुळेच झारखंडच्या संघाने 50 षटकात 422 धावांचा डोंगर उभारला. तर यानंतरची बातमी धावपटू जगतातून भारताची स्टार धावपटू हिमा दास हिने 1.5 वर्षानंतर मैदानावर उतरत 200 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मेहनत करून वर आलेल्या हिमा हिने इंडियन ग्रा प्री 2 च्या महिला गटात हे यश मिळवले. हिमाने अवघ्या 23.21 सेकंदात 200 मीटर शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदकाला गवासणी घातली. हिमा दासच्या या यशाची संपूर्ण जगतात चांगलीच वाहवा होत आहे. दरम्यान या अप्रतिम कामगिरीमुळेच धावपटू हिमा दास हिला पोलीस उपअधीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. आसाम पोलीस विभागात तिने हा पदभार स्वीकारला. शुक्रवारी गुवाहाटी इथे प्रभारी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात हिमा दास हिला पोलीस उपअधीक्षक अर्थात डीएसपी ही पदवी बहाल करण्यात आली. तसंच आसाममधील सर्व खेळाडूंना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देखील यावेळी उपस्थितांनी दिले. हिमा दासच्या या सर्व कामगिरीची संपूर्ण सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. नुकतंच तिने पोलीस उपअधीक्षक पदाची शपथ घेतली. दरम्यान यावेळी आपल्या खेळाकडेही तितकंच लक्ष देणार असल्याचं हिमा दास हिने म्हटलं. यानंतरची बातमी बॅडमिंटन जगतातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अखेर सर्बियाच्या नोवाक जोकोविचने विजय मिळवला. त्याने मेलबर्नच्या मैदानात रशियाचा डॅनियल मेदवेदेव याला सलग 3 सेट्समध्ये नमवत जेतेपदावर नाव कोरलं. जोकोविचचे आतापर्यंतचे 18वे तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे 9वे जेतेपद ठरले. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना नेमका कसा झाला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. जोकोविच विरुद्ध मेदवेदेव ही पहिली फेरी झाली 7-5च्या फरकाने जी जोकोविचनं विजयी केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत 6-2च्या फरकाने जोकोविचने विजय मिळवला. अशा तऱ्हेने जोकोविचच्या पुरुष एकेरीतल्या विजयानंतर महिला एकेरीत जपानच्या नाओमी ओसाका हिने अप्रतिम विजय मिळवला. नाओमी हिने यूएसच्या जेनिफर ब्रॅडी हिला सहज नमवत हा विजय आपल्या नावे केला आणि याच विजयासह नाओमी ही सलग 4 वर्षे ग्रँड स्लॅम सारख्या भव्य स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जात विजय मिळवणारी पहिली खेळाडू ठरली. आणि नेमका नाओमीचा हा सामना कसा झाला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. नाओमी विरुद्ध ओसाका ही पहिली फेरी झाली 6-4च्या फरकाने जी नाओमीने विजय मिळवली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत 6-3च्या फरकाने नाओमीने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. तर पुरुष एकेरीनंतर पुरुष दुहेरीत फिलिप पोलासेक आणि इव्हान डॉगी या जोडीने गतविजेत्या राजीव राम आणि जोस साल्सबेरी या जोडीवर मात केली आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं. तर हा पुरुष दुहेरीतील अंतिम सामना कसा झाला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहिली फेरी 6-3च्या फरकानं डोगागोग यांनी विजय मिळवली.
त्यानंतर दुसरी फेरीही 6-4च्या फरकाने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. दरम्यान भारताचा विचार करता जागतिक अजिंक्यपद विजेती भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींना मागील काही त्यांच्या सामन्यात खास कामगिरी करता आली नसली तरी आता या दोघींपुढे एक नवीन आव्हान उभा आहे. ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी या दोघी आता तयार झाल्या असून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी दोघी आता सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे सायना आणि सिंधू या दोघी काय कामगिरी करणार याकडे सर्वच भारतीयांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर याच बातमीसह वेळ झालेली आहे खेळ्यामध्ये इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.